उन्हाळा चालू झालाय ना, तोंडाला अजिबात चव नाही. बघाच ही मिरची, काय तो मिरचीतला मसाला अगदी नवीन पद्धतीने. एकदा केला तर याच पद्धतीने मिरची फ्राय कराल, 100% गॅरंटी देते. बघा काय सिक्रेट मसाला आहे आणि काय ती मिरची. वा वा, तोंडाला चव आणणारी. ती शेवटपर्यंत बघतच राहाल. ऐका ना, कधी कधी भाजी खायची अजिबात इच्छा नसते आणि रोज रोजच्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलाय. तोंडाला अजिबात चव नाहीये. तुम्ही ही चटपटीत आठवडाभर टिकणारी मिरची बनवू शकता. भविष्यात ह्या पद्धतीने केलेली मिरची कधीच खाल्ली नसेल. ही पटकन होणारी रेसिपी, जास्त वेळ लागणार नाही. अगदी जेवायला बसताना 5 मिनिटात करू शकता. तर या पद्धतीने मिरच्या मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत. मिरच्यांच्या मध्यभागी कट करून घेतल्या. जर तुम्हाला यातल्या बिया काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकता. नसाल काढायचं तर ठेवू शकता. या मिरच्या अजिबात तिखट नसतात. अशा पद्धतीने सर्व मिरच्यांना मधून मी कट मारून घेतलेला आहे. आता बघा, ह्या जाड पोपटी मिरच्यांना अजिबात तिखट नसतात, पण चवीला इतक्या भारी लागतात ना. पुढे ह्यामध्ये तिखटपणा आणि चव वाढवण्यासाठी काय करायचं ते मी सांगणारच आहे. ह्या मिरच्यांना अशाच तेलामध्ये मस्त अशा फ्राय करून मीठ भुरभुरला ना तरी देखील छान लागतात. गरमागरम कडकडीत भाकरीसोबत, चपातीसोबत, अगदी वरण भातासोबतही. जर आपण वेगळ्या मसाल्यामध्ये वेगळी चटपटीत अशी मिरची करायची आहे, जेणेकरून उन्हाळ्यात अजिबात भूक लागत नाही. पाणी पिऊन पिऊनच पोट भरतं. अशा वेळेला अशी मिरची केली की सहज 2 घास जास्तची खाल्ली जातील आणि तोंडाला चव देखील येईल. एका प्लेटमध्ये ना शेंगदाण्याचं भाजलेलं कूट घेतलेलं आहे. 3 ते 4 चमचे आहेत. तुम्ही तुमच्या मिरचीप्रमाणे इथे कूट घेऊ शकता, तुमच्या आवडीप्रमाणे. पण यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. फ्रेश कोथिंबीरने या मिरचीला खूप छान चव येते. आपण मसाला बनवणार आहे ना, तो तुम्ही असाच भाकरीसोबत कच्चा खाऊ शकता. खूप छान चवीला लागते ही चटणी. तर ही चटणी बनवण्यासाठी शेंगदाण्याचा भाजलेला कूट घेतलेला आहे, बारीक केलेला जाडसर. त्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घातली. चवीनुसार 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गोडा मसाला घातलेला आहे, 1 चमचा आमचूर पावडर घालायची. हे सगळं एकजीव करून घ्यायचं. सगळं मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये ना जिरंही घालायचं. 1 चमचाभर जिरं घातलं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा झणझणीत असा मिरचीचा ठेचा घातलेला आहे. बनवलेला खरडा होता तो त्यातलाच मी घातलेला आहे. आणि 1 चमचाभर होईल एवढं तेल घालायचं आहे. शेंगदाण्याचं तेल होतं ते मी घातलेलं आहे 1 चमचा आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. हा केलेला तयार मसाला म्हणजेच ही चटणी आपण ना अशीच गरमागरम भाकरी चपातीसोबत खाऊ शकता. मस्त चटपटीत लागते. एकदा या पद्धतीने करून खा, मस्त लागते, तोंडाला चव येते. हाच मसाला म्हणजे चटणी आपण मिरचीमध्ये छान असं भरून घेतलेला आहे. अशा पद्धतीने सगळ्या मिरच्यांमध्ये मी भरून घेणार आहे. मिरचीच्या मध्यभागी खूप आळणी लागते मिरची, त्या ठिकाणी व्यवस्थित आपण हा मसाला भरून घेतला. तयार केलेली चटणी आहे ना, अगदी तुम्ही फक्त मिरचीमध्येच नाही तर भेंडी फ्राय करताना, शिमला मिरची किंवा बारीक मिरची असते ना तिखटवाली, त्याच्यामध्ये कोणत्याही फ्राय भाज्यांमध्ये वांगी भरून करू शकता. हा मसाला अगदी महिनाभर स्टोअर करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता अशा पद्धतीने करून. आणि जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा पटकन टिफिनसाठी असो किंवा अचानक काही बनवायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये भरून मसाले मस्त असे भाज्या फ्राय करू शकता किंवा कोणत्याही भाज्यांमध्ये घालू शकता. जरा सुद्धा पाण्याचा अंश त्याला लावायचा नाही. मिरची ही अशीच तळून ना तुम्ही 8 दिवस ठेवू शकता बरं का. मिरची फ्राय करण्यासाठी पॅन मस्त असा गरम झाल्यानंतर त्यामध्ये 3 पळी तेल घातलं. तेल तापल्यानंतर ह्या सगळ्या मिरच्या मी या तेलामध्ये सोडलेल्या आहेत तळण्यासाठी. एक बाजू मस्त अशी खरपूस मिरची पांढरे डाग पडेपर्यंत फ्राय करून घेतली. जास्तीचा वेळ नाही लागत, अगदी 5 मिनिटात ही मिरची तयार होते आपली. तर एक बाजू मी पलटून घेणार आहे. एक एक करून मिरची मी एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला पचण्यासाठी परतवून घेतली, म्हणजे छान सगळ्या बाजूंनी फ्राय होते. बघा काय करायचं आहे, ही दुसरी बाजू सगळी मिरची आपण परतवून घेतल्यानंतर तो आपला राहिलेला मसाला आहे ना त्या मिरच्यांमध्ये भुरभुरून घ्यायचा आहे. हे बघा, एका बाजूनी छान अशी मिरची खरपूस पांढरे डाग पडेपर्यंत परतवून झाली आहे. अगदी एवढ्या कमी तेलातच ही मिरची आपल्याला फ्राय करायची आहे. जास्तीचं तेल नाही लागत, अजिबात तेलकट होत नाही मिरची. दिसायला तर बघता क्षणी खाऊशी वाटते ना अशीच. खूप छान चवीला लागते. एकदा या पद्धतीने मिरची तुम्ही फ्राय करून पहा. एक बाजू परतवून घेतल्यानंतर राहिलेला सगळा मसाला मी यावर भुरभुरून घेतलेला आहे. आणि आता काय करायचं आहे, मंद आचेवर गॅस ठेवून ना झाकण ठेवून 1 मिनिटभर छान अशी वाफ काढून घ्यायची. त्यानेकरून मिरची ना ही छान मऊ देखील होते. सगळ्या बाजूनी वाफ लागली की मिरची छान शिजते आणि मिरचीमध्ये छान चव उतरते ह्या मसाल्यांची. आता झाकण काढून घेतलेलं आहे 1 मिनिटानंतर. बघा मिरची किती छान झाली आहे. आता काय करायचं, ही बाजू आपल्याला पलटवून घ्यायची आहे परत आणि परत झाकण ठेवून मंद आचेवर 1 मिनिटभर छान अशी वाफ द्यायची. अशा पद्धतीने छान खरपूस अशी मिरची आपल्याला ना फ्राय करून घ्यायची आहे, जेणेकरून 8 दिवस ह्या मिरचीला काहीही होत नाही.
त्यामध्ये पाण्याचा एक अंश देखील नाहीये. जर तुम्ही लांबच्या प्रवासात जात असाल तर सेम अशा पद्धतीने मिरची बनवून न्या. तोंडाला चव देखील येईल आणि ही मिरची टिकते देखील. बघा किती सुंदर फ्राय अशी करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर चवीला देखील छान लागते. उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही, तोंडाला चव नसते, त्यावेळेला भाजीची गरज देखील लागणार नाही अशा पद्धतीने मिरची केलात तर. वरण भातासोबत तोंडी लावायला गरमागरम भाकरीसोबत एक नंबर लागते. नक्की करून पहा. धन्यवाद.